नमस्कार मित्रांनो, कोलकात्यातील मौमिताचा जीवन प्रवास आणि रहस्यमय हत्या. कोलकात्यातील मौमिता एक हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलगी होती. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली होती, जिथे शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जात होते. तिच्या आई-वडिलांनी तिला चांगलं शिक्षण दिलं होतं आणि मौमिता नेहमीच आपल्या कष्टाने काहीतरी मोठं करायचं स्वप्न बघत होती. मौमिता शिक्षणात उत्तम होती. आर.जी. केली मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला ट्रेनी डॉक्टर बनली होती. तिने तिचं करिअर छानपणे सुरू झालं होते आणि तिच्या कामगिरीमुळे ती लवकरच मोठी डॉक्टर होण्याची स्वप्न होते आणि महत्त्वाचं स्थान मिळू लागली होती. ती एका काळी सर्वसामान्य मुलगी होती, परंतु तिच्या मेहनतीने तिला एक यशस्वी महिला डॉक्टर बनवलं. परंतु मौमिताच्या जीवनात एक काळाकुटू दिवस आला. एका रात्री ती घरी परतत असताना तिच्यावर हल्ला झाला. पोलिसांच्या अहवालानुसार हा हल्ला एक साधा प्रयत्न नव्हता. तो अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित होता. मौमिताचा अत्याचार, रेप करून खून झाला आणि संपूर्ण शहर हादरलं. मौमिताच्या हत्येने सर्व खळबळ उडवली. तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही दिवसातच त्यांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं. तपासानुसार मौमिताची हत्या व्यक्तिगत वैरातून झाली होती. ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिथे तिने केलेली प्रगती काही लोकांना न पटल्यामुळे त्यांनी तिच्या विरुद्ध कट रचला होता आणि तिची हत्या केली. मौमिताच्या मृत्यूने सर्व संतापाची लाट उसळली. लोकांनी न्यायासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे काढले. मौमिताच्या कुटुंबानेही आपली मुलगी न्याय मिळावा यासाठी संघर्ष केला. शेवटी पूर्ण महिन्याच्या खटल्यानंतर दोषींना शिक्षा ठोठावण्यात आली, पण मौमिताची कधीही भरून न निघणारी हानी झाली होती. मौमिताची कहाणी खूप दुःखद होती. तिचे यशस्वी जीवन एका क्षणात उद्ध्वस्त झालं, पण तिच्या समृद्धीने अनेकांना एक धडा दिला की समाजात अजून आपल्याला सुरक्षिततेचं भान राखावं लागतं. तिच्या मृत्यूने जागरूकता निर्माण झाली आणि अनेकांना आपल्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली. मौमिता आज हयात नाही, पण तिचं स्वप्न, तिची मेहनत आणि तिची संघर्ष अनेकांच्या हृदयात कायम राहील. तिची हत्या जरी दुर्दैवी असली तरी तिच्या जीवनाची प्रेरणादायी कहाणी अनेकांना त्यांची ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित राहील. आणि आपणही सावध व्हा, अशी घटना घडू नये म्हणून हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.